प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। भारताच्या विविध प्रदेशांमध्ये विशेषतः ज्या राज्यांमध्ये गोरक्षा कायदे काटेकोरपणे अंमलात आणले जातात तेथे बेकायदेशीर गायींच्या तस्करीचा मुद्दा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय राहिलेला आहे। महाराष्ट्रात स्थित धुळे जिल्हा विशेषतः गोरक्षा चळवळीच्या आश्रयाने प्रभावी गोरक्षा उपक्रमांचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणून उदयास आला आहे। हा मुद्दा धुळ्यातील गोरक्षा यशाचा शोध घेतो। बेकायदेशीर गायींच्या तस्करीत विक्रमी घट आणि या यशाला कारणीभूत असलेल्या सामाजिक राजकीय घटकांवर प्रकाश टाकतो। गोरक्षा किंवा गोरक्षा ही एक चळवळ आहे जी गायींच्या कल्याणासाठी वकिली करते। भारतीय समाजात त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करते। अलीकडच्या वर्षात या चळवळीला गती मिळाली आहे। विविध संघटना आणि सरकारी संस्था गायींच्या तस्करी विरुद्ध कठोर कायदे लागू करण्यासाठी आणि गो कल्याणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एकत्र काम करत आहेत। धुळे जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या बेकायदेशीर गायींच्या तस्करीने प्रभावित झाला आहे, जो बहुतेकदा राज्याच्या सीमा ओलांडून कार्यरत असलेल्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेला असतो। स्थानिक सरकारने विविध गोरक्षा संघटनांच्या सहकार्याने या समस्येचा सामना करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन सुरू केला। यामध्ये ज्ञात तस्करी मार्गावर देखरेख वाढवणे, कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वाढवणे आणि समुदायाचा पाठिंबा मिळवणे समाविष्ट होते। सामुदायिक सहभाग सर्वात प्रभावी धोरणांपैकी एक म्हणजे स्थानिक समुदायांना बेकायदेशीर गायींच्या तस्करी विरुद्धच्या लढाईत सहभागी करून घेणे। लोकांना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पर्यावरणीय, शाश्वतता आणि आर्थिक फायद्यांच्या बाबतीतही गोरक्षणाचे महत्त्व शिक्षित करण्यासाठी जागरूकता मोहीम सुरू करण्यात आल्या। गावकऱ्यांना संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्यात आले, ज्यामुळे सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण झाली। कायद्याची अंमलबजावणी मजबूत करणे स्थानिक प्रशासनाने कायदा अंमलबजावणी संस्थांना प्रदान केलेले संसाधने आणि प्रशिक्षण वाढवले। यामध्ये तस्करीच्या युक्त्या ओळखण्यासाठी आणि देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण समाविष्ट होते। प्रमुख मार्गावर चेक पॉइंट्स स्थापित करण्यात आले आणि नियमित गस्त वाढवली गेली, ज्यामुळे तस्करीच्या क्रियाकलापांवर लक्षणीय प्रतिबंधात्मक परिणाम झाला। कायदेशीर चौकट गायींच्या तस्करी विरुद्धच्या विद्यमान कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात आली। स्थानिक सरकारने उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची खात्री केली, जी संभाव्य तस्करांसाठी एक कडक इशारा होती। जबाबदारीची एक मजबूत व्यवस्था स्थापित करण्यासाठी हा कायदेशीर आधार महत्त्वाचा होता। स्थानिक सरकार, कायदा अंमलबजावणी आणि समुदाय सहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धुळे जिल्ह्यात बेकायदेशीर गायींच्या तस्करी उल्लेखनीय घट झाली। अहवालानुसार एका वर्षाच्या आत तस्करीच्या घटनांमध्ये 70% पेक्षा जास्त घट झाली आहे। हे यश केवळ गोरक्षा चळवळीच्या प्रभावी अंमलबजावणीचे प्रतिबिंबित करत नाही, तर सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी समुदायाच्या सहभागाची शक्ती देखील अधोरेखित करते। शिवाय बेकायदेशीर गायींच्या तस्करीत घट झाल्याने स्थानिक दुग्ध उत्पादक आणि कृषी अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे। कमी गायींची तस्करी होत असल्याने स्थानिक गुरांची संख्या स्थिर झाली आहे, ज्यामुळे दूध उत्पादन चांगले झाले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले। या आर्थिक उन्नतीमुळे गायींच्या संरक्षण उपक्रमांना समुदायाचा पाठिंबा वाढला आहे। यश असूनही आव्हाने कायम आहेत। गोमांसाची सततची मागणी तस्करीशी संबंधित आर्थिक प्रोत्साहनांसह अजूनही धोका निर्माण करत आहे। शिवाय समुदायाचा सहभाग राखण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सतत प्रयत्न करणे सुनिश्चित करण्यासाठी सतत वचनबद्धता आणि संसाधने आवश्यक आहेत। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।